बोल ना मम्मी, काय हवं होतं? अगं यार मम्मी, तू काय अशी करते? माझं लग्न ठरलंय ना, आता मला जरा लास्त बिस्त आलं पाहिजे ना. तू तर काय मला शिकवलं नाही. काय पाहिजे बोल, काय म्हणत होती? ऐक ना, मी काय म्हणते, त्या पोरच्या घरी किती जण आहेत ग राहायला? अयो 10 जण आहेत का? कॅन्सल कर लग्न, मला नाही लग्न करायचं. अगं काय म्हणजे काय विचारतेस तू? 10 जणांचा जीव मी बनवायचं काय? पागल बिगल का? मी जेवण काय बनवणार ना त्याच्या घरी जाऊन? काय तू अशी करते? मग एवढ्या जणांना पीठ किती घ्यायचं? त्यांचं सोड. तुम्हाला काय खायचं? तुम्हाला असं खायचं पडलं, माझ्या लग्नाचं काय पडलं का कोणाला? हा, शिकवावं जरा पोरीला, एवढं असं हे काम कर ते काम कर. नाही. सासूबाई, ऐका ना, आज कोणती भाजी बनवू? अगं मम्मी, तू काय ग, मला लाजून पण देत नाही, नीट बसून पण देत नाही, काय शिकून पण देत नाही. लाजून मला नाही तर कसं होणार मला, सांग बरं. तिकडे काय हे असं करत बसू? काय काय खाणार आहे मला? पण असं बोलू का मी तिकडे जाऊन? काय? हॅलो, तू बोलतोय? अरे तू अननोन नंबरवरून का फोन केलाय? तुला किती वेळा सांगितलं फोन नको करत जाऊ, बरं सांग बरं. माझ्या घरी कळलं तर काय होईल? हा मम्मी. हा रमेश, रंजनाचा फोन आहे, रंजनाचा. ठीक आहे. अगं मला माहिती की मला येते, आता मला शिकायला पाहिजे की नाही सांग बरं. आता माझं लग्न ठरलंय, उद्या मला 4 पोरं होती, मग मला त्यांचे कपडे शिवायला लागल. मग माझ्यासून सर्व गुण संपन्न आहे म्हणजे सासू बोलली पाहिजे की नाही सांग बरं. तुझं 4 सवात नाव निघन की नाही? मग तुझ्या काय मॅक्सच्या विषय धंदा आणून दे बरं जरा. ए बाई, नाही तुझ्या मॅक्सच्या विषय फाडत.